हाय मुलांनो, आज आपण 1.3 पोयम बघणार आहोत. इन टाइम ऑफ सिल्वर रेन. तर जेव्हा सिल्वर रेन पडतो, सिल्वर हे त्या रेनला दिलेलं ॲडजेक्टिव्ह आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय काय होते ते आपण या पोयममधून बघणार आहोत. इन टाइम ऑफ सिल्वर रेन द अर्थ पुट फोर्थ न्यू लाईफ अगेन. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पृथ्वी जी आहे ती नवीन लाईफ पुट फोर्थ म्हणजे डेव्हलप करते. नवीन लाईफ पृथ्वीवरती तयार होत असते. ग्रीन ग्रासेस ग्रो अँड फ्लॉवर्स लिफ्ट देअर हेड्स. ग्रीन ग्रासेस सगळीकडे हिरवळ पसरते, छोटी छोटी गवते येतात आणि जे फ्लॉवर आहेत ते त्यांचे हेड लिफ्ट करतात, म्हणजे ती फुले उगवतात. किंवा बघा वेगवेगळ्या फुलांचा एक सीझन असतो की ते एका पर्टिक्युलर सीझनमध्येच ती फुले येत असतात. तसं पावसाळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची, खूप वेगवेगळ्या कलरची फुले येतात. ठीक आहे. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की पृथ्वीवरती नवीन जीवन उदयाला येतं, नवीन जीवन निर्माण होत असतं. कारण सगळीकडे उन्हाळ्यामध्ये सगळीकडे आपल्याला वाळलेली झाडे दिसतात, वाळलेली गवते दिसतात, पण पावसाळ्यामध्ये ती सर्व जिवंत होतात, हिरवीगार होत असतात. म्हणून असं म्हटलेलं आहे की द अर्थ पुट फोर्थ न्यू लाईफ अगेन. परत पुन्हा नवीन जीवन जन्माला येत आहे पृथ्वीवरती असं. अँड ओव्हर ऑल द प्लेन द वंडर स्प्रेड्स. आणि सर्व जमिनीवरती एक वेगळ्या प्रकारचं वंडर म्हणजे आश्चर्य, चमत्कार. कारण सगळीकडे हिरवळ झालेली असते, त्याच्यामुळे असं म्हटलेलं आहे. आणि ते वंडर कशाचं आहे सगळीकडे पसरलेलं? ऑफ लाईफ, ऑफ लाईफ, ऑफ लाईफ. सगळीकडे हिरवगार, पाणी भरपूर, सगळीकडे झाडे, वनस्पती, फुले भरपूर प्रमाणामध्ये असतात. म्हणून तिथे जीवन पसरलेलं आहे असं म्हटलेलं आहे. इन टाइम ऑफ सिल्वर रेन द बटरफ्लाईज लिफ्ट सिल्कन विंग्स टू कॅच अ रेनबो क्राय. आणि जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा बटरफ्लाय आहेत ना, तुम्हाला बटरफ्लायच्या स्टेजेस माहीत आहे, आपण शिकलेलो आहे, मला वाटते चौथीमध्ये वगैरे, किंवा चौथीमध्ये शिकलेलो आहोत की पहिल्यांदा आळी असते, मग ती आळी स्वतःभोवती क्रायसॅलिस विणते, मग त्याच्यात पंखांची, पायाची वाढ होते बटरफ्लायच्या, आणि मग त्यातून बटरफ्लाय आहे ते क्रायसॅलिसमधून बाहेर येतं. आणि हाच तो सीझन आहे पावसाचा की ज्याच्यामध्ये बटरफ्लायला छान कलरफुल सिल्कसारखे विंग्ज येतात आणि ते त्या क्रायसॅलिसमधून बाहेर पडतं. आणि ते आकाशामध्ये जो आलेला रेनबो आहे, इंद्रधनुष्य आहे, त्याला कॅच करण्यासाठी आकाशामध्ये उडत असतात असं म्हटलेलं आहे. अँड ट्रीज पुट फोर्थ न्यू लिव्स टू सिंग इन जॉय बिनीथ द स्काय. आणि हे जे ट्रीज आहेत, झाडे आहेत, तर त्यांना नवीन पाने आलेली असतात आणि ती पाने जी वाऱ्याने हलतात, तर असं म्हटलेलं आहे की ती आकाशाच्या खाली, बिनीथ म्हणजे खाली, आकाशाच्या खाली आनंदाने गाणे गात असतात. ॲज डाऊन द रोडवे पासिंग बॉईज अँड गर्ल्स गो सिंगिंग टू. आणि रस्त्याने चालताना रस्त्याच्या बाजूला जी मुली चाललेली असतात ती सुद्धा गाणे गात, गुणगुणत चाललेली असतात. इन टाइम ऑफ सिल्वर रेन वेन स्प्रिंग अँड लाईफ आर न्यू. आणि ह्याच पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेस, आणि स्प्रिंग सीझन माहीत आहे का तुम्हाला? स्प्रिंग सीझनमध्ये काय होत असतं? पानगळती झालेली असते, झाडाला पाने नसतात, आणि स्प्रिंग सीझनमध्ये झाडाला नवीन पालवी फुटते, नवीन हिरवीगार पाने येत असतात. तर स्प्रिंग सीझनसारखंच आत्ता पावसामध्ये ही जी लाईफ आहे, जी पावसाळ्यातलं जे जीवन आहे, पावसामध्ये जे सगळीकडे हिरवगार होतं, सगळी झाडे बहरली जातात, फुले येतात, तर त्यामुळे नवीन लाईफच जणू काय पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे असं दिसतं. ठीक आहे. तर या पोयमचे पोएट आहेत लँगस्टन ह्युजेस. ठीक आहे. तर हे जे लँगस्टन ह्युजेस आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. लँगस्टन ह्युजेस वॉज अन अमेरिकन रायटर अँड ॲक्टिव्हिस्ट हू वोन मेनी अवॉर्ड्स अँड ऑनर्स फॉर हिज वर्क.
तर हे जे लँगस्टन ह्युजेस आहेत तर हे अमेरिकन रायटर आहेत. तर त्यांनी त्यांच्या लिखाणासाठी, त्यांच्या कामासाठी खूप सारी बक्षिसे आणि सन्मान मिळवलेले आहेत. ही स्टार्टेड अ न्यू स्टाईल ऑफ रायटिंग पोएट्री इन विच रिदम अँड स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन्स आर इम्पॉर्टंट. त्यांनी एक वेगळ्या स्टाईलची कविता, पोएट्री लिहिण्याची पद्धत केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी रिदमला आणि स्पॉन्टेनियस एक्सप्रेशनला महत्त्व दिलेलं आहे. इन धिस पोएम ही डिस्क्राईब्स हाऊ रेन ब्रिंग्स जॉय अँड लाईफ. आणि या पोएममध्ये त्यांनी पावसामुळे कशा प्रकारे आनंद आणि लाईफ कसं चेंज होतं किंवा पावसामुळे नवचैतन्य, नवीन जीवन, नवजीवन कसं निर्माण होतं पृथ्वीवरती, तर याचं वर्णन केलेलं आहे. ओके, समजलं? बाय बाय.